अलिबाग शहरातील वाढती वाहतूक कोंडी, बेशिस्त पार्किंग आणि अरुंद रस्त्यांमुळे नागरिकांची होणारी गैरसोय कमी करण्यासाठी अखेर व्यापक वाहतूक आराखडा अंमलबजावणीच्या मार्गावर आला आहे। 42 रस्ते व मार्गांवर पार्किंगचे नवे नियम, 19 मार्गांवर नो पार्किंग, वन वे, पे अँड पार्क, हॉकर्स झोन आणि अधिकृत रिक्षा थांब्यांची आखणी करण्यात आली। जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी आराखड्याला हिरवा कंदील दिल्यानंतर नगर परिषदेत झालेल्या बैठकीत त्याच्या अंमलबजावणीला सर्वसंमतीने मंजुरी देण्यात आली। शहराच्या वाढत्या लोकसंख्येसोबत वाहनांची संख्याही वाढतीये, त्यात रस्त्याच्या कडेला अस्ताव्यस्त वाहनं उभी करणं, रिक्षा थांब्याअभावी होणारी गर्दी, अनधिकृत हॉकर्स आणि अवजड वाहनांची वाहतूक यामुळे अनेक भागांत वारंवार कोंडी होत होती। या पार्श्वभूमीवर नगर परिषदेने तयार केलेल्या आराखड्यात वाहतुकीच्या विविध समस्यांचा स्वतंत्रपणे विचार करण्यात आला आहे। 42 मार्गांवरती पार्किंगचे नवगणित आराखड्यानुसार शहरातील विविध मार्गांवर समविषम पार्किंग व्यवस्था लागू होणार आहे। स्टेट बँक ऑफ इंडिया परिसर, द्वारका हॉटेल ते डोंगर हॉल, युनियन बँक ते सार्वजनिक वाचनालय, महावीर चौक ते बालाजी नाका, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते टिळक नाका तसेच शेतकरी भवन ते अशोका सेंटर या मार्गांचा त्यात समावेश आहे। याशिवाय गंगासागर सोसायटी ते जिल्हाधिकारी कार्यालय, मारुती नाका ते द्वारका हॉटेल, हिराकोट तलाव परिसर, क्रीडा भवन ते अलिबाग बीच कमान आणि महावीर चौक ते हॉटेल रमाकांत यांसह 19 मार्गांवर नो पार्किंग लागू केले जाणार आहे। वन वे अँड पे अँड पार्क, जिल्हाधिकारी निवासस्थान ते जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानापासून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत वन वे व्यवस्था राहणार आहे। तहसीलदार कार्यालय ते स्टेट बँक, डोंगर हॉल ते सिव्हिल हॉस्पिटल आणि जिजामाता हॉस्पिटल ते सिद्धार्थनगर या मार्गांवर पे अँड पार्कची सुविधा प्रस्तावित आहे। रिक्षांना ठराविक थांबे आणि हॉकर्स नाही झोन, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालय परिसर, रामनाथ, BVM टॉकीज, PNP मच्छी मार्केट, DIC कार्यालय, चेंडरे बाजारपेठ, जिल्हा रुग्णालय, अलिबाग बीच आणि बसस्थानक परिसरात अधिकृत रिक्षा थांबे निश्चित करण्यात आले आहेत। एका थांब्यावर एका वेळी 5 ऐवजी 5 पेक्षा अधिक रिक्षा उभ्या करता येणार नाहीत। छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जामा मशीद आणि महावीर चौक या मार्गांवर हॉकर्स झोन राहणार असून अलिबाग बीच, पाणपोई ते हॉटेल सी व्ह्यू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते महावीर चौक या मार्गांवर नो हॉकर्स झोन लागू होणार आहे। अवजड वाहनांना वेळेचं बंधन, शहरातील गर्दीच्या वेळेत अवजड वाहनांमुळे होणारी कोंडी टाळण्यासाठी सकाळी 9 ते दुपारी 2 आणि सायंकाळी 4 ते रात्री 8:30 या वेळेत मालवाहतूक किंवा माल उतरवण्यास बंदी राहणार आहे। नगर परिषदेने संबंधित रस्त्यांवर सूचना फलक, पार्किंग, नो पार्किंगच्या पाट्या आणि आवश्यक रस्ते पट्टे लावण्याची तयारी सुरू केली आहे। अधिसूचनेला मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार आहे। नगर परिषदेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे वाहतूक आराखड्याला गती मिळाल्याचं सभापती प्रशांत नाईक यांनी सांगितले। नागरिक, व्यापारी आणि व्यावसायिकांनी नव्या वाहतूक व्यवस्थेला सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले। अलिबागची वाहतूक व्यवस्था शिस्तबद्ध, सुरक्षित आणि अडथळा मुक्त करणे हे आमचे ध्येय आहे। हा वाहतूक आराखडा नियोजनबद्ध अलिबागच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे, असे नगराध्यक्षा अक्षया नाईक यांनी सांगितले। कर्जत लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, रायगड।